सीईटी नोंदणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिकीट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। या सुविधेमुळे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना समस्त संकेतस्थळाद्वारे थेट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला कळवता येणार आहे। नांदेडमधील गोदावरी नदीची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका होणार आहे। शहरातील 13 नाल्यांचं पाणी थेट नदीत मिसळत असल्यानं संपूर्ण नदीला नाल्याचं स्वरूप आलं होतं। अमृत योजनेच्या माध्यमातून नदीत मिसळणाऱ्या नाल्यांचं पाणी आता पाईपलाईनद्वारे एसपीटी प्लांटपर्यंत नेलं जाणार आहे। भिवंडीच्या शहापूर तालुक्यातील किन्हवली इथल्या स्टोन क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। धुळीच्या कणांचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय, तर स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। भोगीनिमित्त पुण्यातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे। भाज्यांना मागणी वाढल्यानं भेंडी, पापडी, वांगी, गाजर आणि भुईमुगाच्या दरात 10 ते 20% वाढ झाली आहे, तर अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनीमधील कामगारांना विषबाधा झाली आहे। कंपनीच्या हलगर्जीपणामुळे महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी मनसेचे पप्पू पाटील कंपनी व्यवस्थापकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले। सांगली जिल्ह्यात अवैध कॅफे शॉपचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मिरज शहरामध्ये बेकायदेशीरपणे कंपार्टमेंट करून कॅफे शॉप चालवण्याचा प्रकार शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थाननं उघडकीस आणला। या कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश देऊन अश्लील प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा हा पूर्ण झालाय। फेब्रुवारी महिन्यात या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। तब्बल 701 किलोमीटर लांबीचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे। शिवडी नावाशेवा अटल सेतूवरून वर्षभरात 82,81,000 वाहनांनी प्रवास केलेला आहे। आज अटल सेतू सुरू होऊन वर्ष पूर्ण झालंय। या वर्षभरात दर दिवशी सरासरी 22,000 वाहनांनी प्रवास केलाय। गेल्या 8 महिन्यात देशातील कोळसा आयातीत 2% वाढ झाली आहे। त्यामुळे कोळसा आयात 18.20% टनापेक्षा जास्त झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय। कल्याण डोंबिवली परिसरात अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात मानवी साखळी बनवत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। वाशिममध्ये मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगांची मागणी वाढलेली आहे। वाटाण्याच्या शेंगा हे 100 ते 150 रुपये किलोच्या दराने मिळत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होतोय। पुण्यात परतीचा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांचे ज्वारीचं पीक संकटात सापडलंय। परतीचा पाऊस चांगला होईल आणि ज्वारीचं पीक चांगलं येईल या आशेनं शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पिकाची लागवड केली होती। मात्र परतीचा पाऊसच न झाल्यानं आणि विहीर बोरवेल आटल्यानं ज्वारीचं पीक करपलेलं आहे। वाशिममधील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया खरेदी सुरू होणार आहे। चिया पिकाचा वाढलेला पेरा लक्षात घेता या पिकाची खरेदी सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे। कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून चिया पिकाची ओळख आहे, तर या चियाला बाजारात 10 ते 15 हजारांपर्यंत दर मिळतोय। धुळे जिल्ह्यात यंदा मान्सून उत्तम राहिल्यामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे। यंदा जिल्ह्यात 1.5 रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या। सरासरी 90,000 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामाची लागवड होते। यात प्रामुख्यानं गहू पिकाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली। बारामती इथं कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना 29 प्रकारची शेवंतीची फुलं पाहायला मिळणार आहेत। सर्वसाधारणतः फक्त पांढऱ्या प्रकारच्या शेवंतीच्या फुलांचं उत्पादन घेतलं जातं, मात्र कृषी विज्ञान केंद्रात 30 प्रकारच्या शेवंतींचं उत्पादन घेतलंय। 15 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन होणार आहे। बीड प्रकरणी धनंजय मुंडेंनी माणुसकीच्या नात्यानं राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे, तर देशमुखांच्या मुलीचे आणि आईचे अश्रू बघून तरी मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य सुळेंनी केलं। बीड प्रकरणावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून बीड गुन्हेगारीचं केंद्र बनलंय अशी टीका थोरातांनी केली आहे, तर गुंडगिरीचा बीमोड करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचंही थोरात म्हणाले। बीडमध्ये दाऊदपेक्षा मोठे गुंड आहेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्था कशी टिकणार असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केलाय। त्यावर दरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस जर स्पष्ट बोलत असतील तर सरकारनं लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच राजकारणी गुंडांना पोचतायत की गुंड राजकारण्यांना पोचतायत हे महाराष्ट्राला कळेना असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला।
बीडच्या परळी तालुक्यातील सौंदानाचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं धडक दिली होती। यात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। क्षीरसागर यांचं कोणाशीही वैर नव्हतं, त्यामुळे यात कुठलाही घातपात झाल्याचा संशय आपल्याला नाही, असं ग्रामस्थ आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे। भाजपसाठी श्रद्धा सबुरी महत्वाची असून ज्यांना श्रद्धा सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनातून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। तसंच विरोधकांनी महाराष्ट्रात अराजकता पसरवल्याचंही फडणवीस म्हणाले। महापालिकेच्या निवडणुका 3 ते 4 महिन्यात होणार असून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिल्यात। भाजपच्या शिर्डीमधील अधिवेशनामध्ये ते बोलत होते। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिर्डीतील महाधिवेशनातून व्यक्त केलाय। लोकसभेच्या आणि विधानसभा प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी मोदी शहांवर केलेल्या टीकेला आशिष शेलार यांनी शिर्डीच्या अधिवेशनातून प्रत्युत्तर दिलंय। शेरोशायरीतून उत्तर देत शेलारांनी चांगलंच सुनावलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजपनं सत्तेसाठी सगळ्या चोरांना एकत्र केलंय। ईडी, सीबीआय असे अनेक प्रकारचे आरोप असणाऱ्यांचा गोतावळा जमा केला अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। भाजप ठाकरेंच्या सेनेला जवळ करणार नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय। तर ज्यावेळी भाजपला ठाकरेंच्या मदतीची गरज होती त्यावेळी त्यांनी भाजपची साथ सोडल्याची टीकाही गुलाबराव पाटलांनी केली आहे। भाजपनं वोट जिहाद करून नोटा देऊन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केलाय। संजय राऊतांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत काय बोलले हे महाराष्ट्रानं ऐकलंय, त्यात ते दुरुस्ती करत असतील तर आम्हाला आनंद आहे, तर महाविकास आघाडी टिकावी ही अशी आमची इच्छा असल्याचंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। तसंच राऊत जे बोलले त्याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भाजपनं एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या फायली काढायला सुरुवात केली असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊतांनी केलंय। एकनाथ शिंदेंच्या काळातील अनेक घोटाळे समोर यायला लागले आहेत। शिंदेंचा लवकरच एकनाथ खडसे होणार असं वक्तव्य विनायक राऊतांनी केलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात नाही, फक्त त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीमधून आरक्षण देऊ नका असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। यासाठी अजित पवारांच्या बनावट लेटर हेडचाही वापर करण्यात आला होता। मलबार हिल पोलिसांनी ठकसेन प्रवीण साठे याला अटक केली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज रायगड दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते किल्ले रायगडला भेट देऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील। त्यानंतर तळी येथील पुनर्वसनाच्या कामाची पाहणी करणार आहेत।